घोबड्याला फक्त अंधारात दिसतं, प्रकाशात दिसत नाही, डोळे बंद होतात. म्हणजे ईश्वर नाही, शास्त्र ही सत्य नाही, ती उपयोगाची नाहीत. हा आपल्या अज्ञानाचा स्वभाव आहे. ते काही मोठं माणसाचं लक्षण नाही किंवा माणसाचं ते बोलणं नाही, तर ते घोबडाचंच बोलणं असू शकेल. आज अशी माणसं खूप सापडतात चलता फिरता. मी तर एक पाहिलं, एक सर होते आमच्याकडे, म्हणे देव नाही, कसला देव आहेत म्हणे, आणि काय त्यांचं नावही सांगतो, काय माझ्या ते नेमकं आडनाव त्यांचं लक्षात येईना आता, होतं माझ्या आठवणीत. आणि त्यांच्या घरी गेलो तर मी त्यांच्या घरासारखे पूजन कुणाच्या घरामध्ये पाहिलं नाही. म्हणलं सर हे काय म्हणायचं असते म्हणले लोकांमध्ये उग काय एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या, सुवर्णाचं ताट होतं छोटस देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी, चांदीचं सुवर्णाचं ताट, सुंदर अशी वस्त्र, अलंकार प्रभूंना. म्हणलं काय, म्हणले चालायचंच, कृती ठीक नाही. शास्त्राचं चिंतन करा. शास्त्र आमच्या जीवनामध्ये कुठे आम्हाला उपयोगाला येतात याचा विचार करा. राजाने आणि शुकदेवाने जे केलं ते नाही तुम्ही केलं तरी अडचण नाही. मी काय म्हणतोय, राजाने आणि शुकदेवाने जे केलं ते तुम्ही नाही केलं तरी काही अडचण नाही, पण शुकदेवाने राजाला सांगितलेलं तुम्ही जीवनामध्ये करा, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. किती लोक आज म्हणतात की शास्त्र काही नाही, अंधश्रद्धा आहे. अरे आजचं जीवन खरं अंधश्रद्धा आहे. याला जर खरोखर चिंतन केलं असतं तर मी एवढं म्हणाल की भ्रूण हत्येसारखे घृणित अपराध आज समाजामध्ये निश्चितच झाले नसते, स्त्रीवर अन्याय निश्चितच झाला नसता. मुलीला दुय्यम दर्जाचं स्थान आमच्या मनामध्ये असणं, स्त्रीला दुय्यम दर्जाचं स्थान असणं, याच्यासारखं आमच्या अज्ञानाचं लक्षण आणि असुरक्षितपणाचं लक्षण दुसरं कोणतं नाही. महाभारतामध्ये विषय आलेला याबद्दल, तेच राष्ट्र संपन्न असू शकेल जिथे शक्तीचा अपमान होत नाही, जिथे शक्तीचा सन्मान होतो, जिथे स्त्रीची सुरक्षा होते. ते राष्ट्र उत्तम आहे, ते घर उत्तम आहे. कन्येला दुय्यम स्थान नाही. भागवताला जर विचार केला तर याच्यामधली तुम्हाला उदाहरणं, ज्यावेळेस आपण सृष्टीचं वर्णन करत आहात तेव्हा प्रथमतः ऋषी कर्दमांची कथा येते. ऋषी कर्दम आणि देवहूती यांना किती मुली झाल्या होत्या? 9 मुली झाल्या होत्या. पण कधी सुद्धा त्यांनी दुःख केलं नाही, आनंदी आनंद झाला त्यांना. वा, माझ्या घरी 9 विधा भक्ती जन्माला आली. दक्षाला पुत्र नव्हता, 16 कन्याच होत्या प्रजापती दक्षाला. आज एखाद्याला 16 कन्या असत्या तर पुत्र नाही, पण कधीही दुःख केलं नाही, आनंद उत्सव साजरा केला. शक्ती समजलंय. त्याच्यातली ती छोटी कन्या म्हणजे माता पार्वती, ती सती आहे. या दक्षाची कन्या ती शक्ती आहे. एवढंच काय, जो पुढे चतुर्थ स्कंदामध्ये कथा येते आहे, शेवटी तारक्षक नावाचा दक्ष, पहिला प्रजापती दक्ष आहे, हा दुसरा तारक्षक नावाचा दक्ष आहे, जो की प्रचेतागणांचा पुत्र, वार्क्षी पुत्र. यानेही तपश्चर्या करून 60 कन्या मागून घेतल्या
आणि याच 60 कन्यापासून या सृष्टीचा विस्तार पुढे झाला पशुपक्ष्यांचा। आहे का कुठेतरी? दशम स्कंदामध्ये कथा, नवम स्कंदामध्ये कथा आहे त्या सूर्यवंशातला राजा सुधुम्न, या सुधुम्नने मला पुत्र व्हावी म्हणून पुत्री व्हावी म्हणून यज्ञ केला होता। जरा तपावत बघा कशी आहेत शास्त्र, किती जीवन सांगतात। आणि म्हणून आज आमचं जीवन संकटमय बनत चाललं। आम्ही शक्तीचा घात करू लागलो। म्हणून पुढे चला। राजा जनकाला सीता ही त्यांची स्वतःची पुत्री होती की सापडलेली पुत्री होती? सापडलेली पुत्री होती। तिचा पिता नाही तर पालक पिता जनक होते। पण याही कन्येचा सांभाळ राजा जनकाने इतका सुंदर केला। रामायणामध्ये वर्णन आलेले अनेक ठिकाणी संतांनी वर्णन केलं की जेव्हा सीता अंबिकेच्या दर्शनाला नित जायची तेव्हा सर्व रस्त्यावर फुलाच्या आतमध्ये असणाऱ्या परागाची शय्या टाकल्या जायची। इतकी व्यवस्था आणि इतका लाड त्या सीतेचा होता। तरी सुद्धा जनकाला वाटायचं कदाचित एखादी इतके कोमल चरण आहेत माझ्या कन्येचे की एखादा पराग तर पायात बुडणार नाही। इतक्या सापडलेल्या कन्येचा इतका उत्तम सांभाळ त्यांनी केला। अरे ऋषी कण्वांना घ्या, मेनका आणि विश्वामित्राच्या संयोगातून उत्पन्न झालेली पुत्री वनामध्ये परित्याग करून मेनका निघून गेली आणि ऋषी कण्वांना ही पुत्री सापडली आणि जीवनपर्यंत स्वतःच्या पुत्रीपेक्षा श्रेष्ठ सांभाळ ऋषी कण्वांनी केला त्या ठिकाणी। आणि हिची विदाई देत असताना कण्व ऋषी मोठा क्रोश करतात। हीच ती शकुंतला आहे, दुष्यंत पत्नी भरताची माता शकुंतला। आणि आम्ही पालक मिळालेल्या कन्येचा एवढा सांभाळ मोठ्या वैभवात करावा आणि आमच्या उदरस्थ असणाऱ्या कन्येचा आम्ही घोट घ्यावा, याच्यापेक्षा लज्जास्पद घृणित आणि माणसाची मान खाली घालणारं कृत्य मला दुसरं कोणतं वाटत नाही। तीच रीती भीमकाची होती। भीमकाला 5 पुत्र होती पण पुत्री नव्हती म्हणून राजा भीमक तपश्चर्या करण्यासाठी गेले। तपश्चर्या करता करता आचमन करण्यासाठी सरोवराच्या ठिकाणी आले आणि कमळामध्ये त्यांना एक पुत्री सापडली। तीच ती पुत्री म्हणजे ही माता रुक्मिणी आहे। आणि हिचा या जगाला हे सुद्धा कळून दिलं नाही की ही कुठली आणि कोण पुत्री आहे। आणि इतका दिव्य सांभाळ तिचा केला। शास्त्र केवळ ऐकायचे नाहीत तर शास्त्र ही जीवनामध्ये उतरवायचे आहेत। म्हणून मी अनेक वेळा म्हणत असतो की माणूस पुण्य करतोय आज, पण घाटाही तितकाच करतोय म्हणून ते कधी येतच नाही वर। दराची माती दराला कधी होत नाही। इकडे आम्ही पुण्याचे डोंगर उभे करतो आणि त्याच्या शेजारी एखादा पापाचा खड्डा खांदून ठेवतो, सगळे ते पुण्याचा डोंगर त्या पापाच्या खड्ड्यात जिरून जात। म्हणून लेवलही येत नाही, खड्डाच कधी, कारण दराची माती कधीच दराला पुरत नाही, लक्षात ठेवा। थोडी का होईना जास्तीच लागते। म्हणून 50 पैशाचं पाप असेल तर 60 पैशाचं पुण्य लागतं, मग तेव्हा कुठे त्या पापावर मात राहत होते आणि मग कुठे 10-10 पैशाचं पुण्य एकत्रित होऊन त्याचं उत्तम संचित बनत असतं। पण आमचं पाप आहे 90 पैशाचं आणि पुण्य आहे 10 पैशाचं। म्हणजे आम्ही 90% पाप करतो आणि पुण्य मोठ्या स्वभावाने करतो, ते 10% जास्तीत जास्त। जीवनामध्ये मी म्हणत नाही
जीवनामध्ये चलत असताना अनेक गोष्टीचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक वेळा कधी कधी व्यवहार पूर्ण करत असताना कमी अधिक खोट्या खऱ्या गोष्टीचा आश्रय घ्यावा पण लागणार आहे. जीवनामध्ये चलत असताना काही ना काही दोष आमच्या अंगाला लागणारच आहेत. कोळशाच्या खाणीतून चलायचं म्हणजे अंगाला काळं लागल्याशिवाय राहत नाही. हे जरी निश्चित असेल तरी त्याला धुण्याचा उपायच नाही, हे मात्र तितकंच चूक आहे. चलत असताना चालता चालता आमच्याकडून जीवनामध्ये पाप घडतच असतात कमी अधिक प्रमाणात. कितीही आम्ही पुण्यकारक जीवन जगलं तरी पण आमचा एवढा पुण्याचा जोर असायला पाहिजे, इतका सत्कर्माचा जोर असायला पाहिजे की ती घडलेली पाप कुठे समाप्त होतील याचा तपास सुद्धा लागला नाही पाहिजे. इतकं आमचं प्रचंड पुण्यकारक वर्तन आणि आचरण असायला पाहिजे. ठीक आहे, कारण की आज सामाजिक दृष्टिकोनातून अरे एवढा मोठा सत्यवादी कोण होता? युधिष्ठिर. पण युधिष्ठिराला का होईना व्यवहार नीतीमध्ये एकदा खोटं बोलावंच लागलं ना. पण तेही खोटं बोलत असताना जगाचं अहित व्हावं हा उद्देश नव्हता, तर जगाचं कल्याण व्हावं हाच उद्देश होता. म्हणून ते सुद्धा पुण्य ठरल्या गेलं. आम्ही खोटं करतो पण ते स्वतःसाठी, जगासाठी नाही. मी म्हणतो एका खोट्या बोलण्याने जर समाजाचं कल्याण होत असेल तर ते सत्यापेक्षाही सत्य आहे, हे लक्षात ठेवा. पण ते सामाजिक दृष्टिकोनातून असावं. म्हणून पुण्य करा, आपल्या आचरणामध्ये बदल करा, पुत्रीचा सन्मान करा.